मी पैसे दिले आणि माझी कुस्ती कुठं आहे? कोणी आलं नाही. एक फोन गेला टाका, किती आकडा टाका म्हणणार त्यांनी. दोन्ही पायाला काळा निक्या भाटीला काळे लांग प्रदान केलेला महाराष्ट्र केसरी दादा शेळके आणि तांबडे लांग धारण केलेला उजव्या पायाला काळा निक्या भाटलेला माऊली कोकाटे आहे. महाराष्ट्राचे शेर गिन दोन पल्ला वाघाचे बछडे आमने सामने सामना ही त्यांच्या रक्तात नाही. तालुक्यातील लेंगरेच्या मातीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याची प्रति असणारी यात्रा उत्सव 49 महाराष्ट्र केसरी पैकी 2 ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत, 7 डबल महाराष्ट्र केसरी आहेत. पहिली महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्याला आहे. 1961 ला छत्रपती संभाजीनगर मुक्कामी संदीप पारकुंज तिथं दिनकर दह्यारीने बिरजू यादववरती विजय मिळवला. महाराष्ट्र केसरीची पहिली गदा सांगली जिल्ह्याला मिळवून दिली. ते शाहूपुरी तालमीचे पलवान श्रीपदी गंधा यांचे पट्टे दह्यारी गावात तासगाव पोलीस तालुक्यातला त्यांचं आडनाव तसं पाटील. 1965 ला भगवान मोरे भोसल्यान शाळेचे या तालमीत नाना कोच म्हणून आहेत. त्याच तालमीतले 2 पट्टे फायनल आले. धुळगावला पुण्याला अधिवेशन आलता. भगवान मोरे आणि सदाशिव ताकपगे सोलापूर जिल्ह्याचे पलवान ही भोसल्यान शाळेची दोन्ही पट्टी. तिथं भगवान मोरे यांनी महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. सांगली जिल्ह्याला दुसरी गदा मिळाली. 1963 ला सातारा जिल्ह्याला अधिवेशन घेतलं आणि तिथं खाल्ल्या गटात लढती झाल्या. महाराष्ट्र केसरीच्या गटात लढती झालेली नाही. माऊली आणि दादा डिपेंड देऊन खेळत बघा, कॉन्टॅक्ट मध्ये कुस्ती करा. चला, धोका पत्करल्याशिवाय यश मिळत नाही. त्यानंतर 64 आणि 65 नाशिक आणि अमरावती आवडला असेल तर गेली 8-15 दिवस या यात्रेसाठी कष्ट घेत असणाऱ्या थोर मोठ्या मंडळींसाठी तुम्हाला जर नियोजन आवडत असेल तर हात वरती करून एकदा टाळ्या करा. लेंगरे ग्रामस्थांसाठी देणगीदात्यांसाठी इथल्या यात्रेसाठी धसणाऱ्या मंडळींसाठी ही पोच पावती लेंगरे पाटाला लावण्याचा प्रयत्न. हुशार आणि चाणाक्ष पलवान म्हणजे माऊली कोकाट्या आणि खतरों का खिलाडी दादा शेळके. गेम चेंजर पलवान म्हणजे दादा शेळके. चालूला महाराष्ट्र आणि कर्नाटक पंजाब हरियाणा 10वी गदा मिळवून दिली. हो, सोलापूर जिल्हा पहिली गदा महाराष्ट्र केसरीची मिळवली. पोरामणी गाव मुस्लिम समाजातला पलवान गरीबाच्या घरातला 3 महाराष्ट्र केसरीची गदा त्यांच्या घरात आहे. दुसरी गदा 1987 ला तानाजी अप्पालाल शेख पोरामणीचे त्यांनी गदा मिळवून दिली. त्यानंतर महाराष्ट्र केसरीची गदा दादा शेळकेने गदा मिळवून दिली 10वी. पटाला आणण्याचा प्रयत्न माऊली कोकाटाचा दमा खासाचा पलवान आहे तो. देव देवतानं जपलेली कुस्ती कच्छ मच्छ वरा वामन राम परशुराम. बायबल घ्या, कुराण घ्या, रामायण घ्या, गीता घ्या, साई शास्त्र 18 पुराण काही तर नक्की घडणारा. पापण्या मिटू नका. काकेत हात घालून थंडर लावण्याचा प्रयत्न माऊली कोकाटेचा. तो हल्ला धुडकावून दादा शेळकेनं 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी ज्याला थंडर डाव म्हणतात त्या डावावरती विजय मिळवला. आणि त्यावेळेला जाणकार मंडळी एका ठिकाणी आली. हिंदकेसरी मारुती मानेगाव गणपत आंदळकरांना त्या मंडळीने ठरवलं, म्हटले हारीच लढू शकतो. आणि त्यावेळेला हरिचंद्र बिराज मामांचा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं होतं. डॉक्टरने विश्रांती सांगितली होती. पण महाराष्ट्राच्या मातीवरती नाचणारा हा काळा नाग थोपवायचा होता. आणि एका तुफान थोपवला ते शमवला हरिचंद्र बिराजकर मामानी. फोटोग्राफर गेली 25 वर्ष फोटो आणि कॅमेरा इज माय प्रॉपर्टी म्हणत ज्या माणसानं अनेक ऐतिहासिक शिक्षण टिपले असे संजय चव्हाण कडेगावकर यांचा सन्मान पार पडतोय. हो हो, अरे बाप रे बाप, माऊली कोकाटे
बल्ले 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 करा की टाळा हो निघाला त्याच्या मग लाल माती युट्यूब चॅनल कुस्ती हेच त्याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आता लेंगऱ्याचं कुस्ती मैदान अखंड भारत आणि भारताच्या बाहेर 32 देशामध्ये आज दिसत आहे. लिंगा कुस्ती हेच त्याच युट्यूब चॅनल लेंगऱ्याचं ऐतिहासिक मैदान 2026 आणि लाल माती युट्यूब चॅनल लेंगऱ्याचं ऐतिहासिक मैदान 2026 युट्यूब वरती सर्च करू शकता. काय तर नक्की घडणार आहे. पण दोघांच्या तब्येती काय आहेत बघा की हो. काय तब्येत आहेत बघा. तानभूक हरावाशी तब्येत कुणाची बघावी. माऊली दमदारेची बघावी. कुस्ती सम्राट अस्लम काजीची तब्येत बघावी. शिवाज चव्हाणची तब्येत बघावी. शिवराज राक्षेची तब्येत बघावी. दादा शेळके माऊली कोकटेची तब्येत बघावी. माणसं तब्येत बघायला येतात तुमच्या पोरांच्या. दोन्ही पोरं कष्टाळू हाडाची कष्टाळू आहे. माऊली कोकटेच्या घराला कुस्तीची परंपरा त्याचे चुलते कीर्तिमानी पैलवान सराटीचे आणि दादा गरीबाच्या घरातला पोरगा. एक स्वप्न गुणाशी बाळगून गरीबाच्या घरात आलेल्या पोरांना ती स्वप्न साकार केलं. 2025 कर्जत जामखेड मुक्कामी अहिल्यानगर या जिल्ह्याला आज महाराष्ट्रातील उदयोन्मुख पैलवानांचे हे आयडॉल असणारे पैलवान आहेत आणि हेच कुस्ती तेनापुरात नाही. मग तुम्हाला कळेल या कुस्तीचा दर्जा काय आहे. ती माऊली कोकाटे दादा शेळकेच कुस्ती आहे. 1 नंबरला महेंद्र गायकवाड प्रकाश पणकर आहे तिथं. चौदंडी गर्दन केस याच कुस्तीला छत्रपती शिवाजी महाराजांना बळ दिलं. तानाजी मालुसरे येसाजी कंक बाजी पासलकर आनंद करचेले शिवा काचे मदाजी मेहता पैलवान होते. म्हणून तर मातीसाठी स्वाभिमानासाठी हातात तलवार घेऊन लढले. प्राण त्या मातीसाठी दिला. म्हणून ब्रिटिशांचा खजिना चालवता धुळ्यात ट्रेनना जीडी बापोलाट आणि अनेक सभागृहांना बरोबर घेतला आणि धुळ्यात इंग्रजांचा खजिना लुटला. हो सामान्य जीवनामध्ये वसंत फुलारे वसंत दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुरुंग फोडून पळून गेले. पलवान होते. ब्रिटिशाची गोळी छातीवरती चढली. माऊली बघा ही कुस्ती यात्रा कमिटी कुस्ती कमिटीच्या वतीनं 2.5 लाख रुपये रकमेवरती आणि सगळ्या थोर मोठ्या मंडळींचं म्हणणं आहे कुस्ती निकाली झाली पाहिजे. नाहीतर जसं आलाय तसं जावं लागेल. काय देणं नाही काय घेणं नाही. गावाचं नाव नीट वाचा लेंगरे. विटा पोलीस स्टेशनचे कर्तनदक्ष पोलीस दादा पाटील साहेब ओंबाचे दादा आपला सन्मान होतोय. लेंगरेकरांच्या वतीनं आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आणि आता तात्याने काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. नक्की काहीतरी घडणार आहे. श्वास रोखून माणसं कुस्ती बघायला लागले. तो कच्च्या दिलाची आत्ताच बाहेर जावा. आणि त्यात आंतरराष्ट्रीय कुस्तीचा 4थी गदा मिळवून दिली 2025 ला दादा शेळकेने आणि 5वी गदा मिळवून दिली वाघोली मुक्कामी हर्षवर्धन सदगीरने. वयाच्या 36व्या वर्षी सगळ्यात जास्त म्हणजे माझ्या मतावर काही आतापर्यंत महाराष्ट्र केसरी झाले त्या सगळ्यात जास्त वयामध्ये हर्षवर्धन सदगीरनं महाराष्ट्र केसरीची 2री गदा आपल्या नावावरती केलेली आहे. तो 2019चा महाराष्ट्र केसरी आहे आणि त्यानंतर 7 वर्षानंतर त्यानं महाराष्ट्र केसरीची गदा घेतलेली आहे. इतका प्रदीर्घ काळ पहलवान टिकणे इतकं सोपं नव्हतं. एका शिक्षकाचं पोरगा अहिल्यानगर जिल्ह्यातील
अकोला तालुक्यातील बादुलवाडी नावाचं गाव आहे, तिथलं पोरग आहे ती. एका शिक्षकाचा मुलगा, आदिवासी समाजातला, आजही साधं घर आहे त्याचं. माऊली आणि दादा कुस्ती करा, कॉन्टॅक्ट मध्ये एकमेकाच्या राहून कुस्ती करा. तात्या हजारो माणसं निकाल घेऊन जायचं म्हणून बसलेले, त्यांना निराश करू नका. पाडायचं काय तर राजेंद्र शिंदे दादा सांगतात कुस्ती करा. बघा 5 मिनिटं कुस्ती मैदानी चालणार आहे आणि 5 मिनिटांनंतर कुस्ती गुणावरती घेतली जाणार. पण गुणावरती प्रेक्षक वर्गाचं समाधान होत नाही, निकालच पाहिजेत म्हणतात. तिथं आमच्या पाठीमागं बसलेली पाऊस आला. चला कुस्ती करा पहलवान मित्र, स्पीड ना कुस्ती करा. दादा आणि माऊली, हो अरे बाप रे बाप, तटा लागण्याचा प्रयत्न माऊली कोकणचा, पण त्याला माहिती आहे पुढे दादा शेळके गेम चेंजर आहे, कधी काय करायला सांगता येत नाही. पडा लागण्याचा प्रयत्न दादाचा, वाघासारखे काळी चालतं ते दादा शेळकेचा, पण माऊली शांत डोक्यानं कुस्ती करणारा. काय बडा तो दम बडा, सगळ्यांनी बघितलं. हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाडच्या कुस्तीमध्ये संयम ज्याच्याकडं त्याची कुस्ती. संयम कुठं थांबायचं कळायला लागतंय. ज्या गाडीला ब्रेक चांगला ती गाडी पळवता येते. जीवनात तुमच्या माझ्याही संयम माणसाला समृद्ध बनवतो. नम्रता त्या माणसाचं कर्तव्य आणि लौकिक म्हणून जमाल ही सगळ्यात मोठी देण आहे. सौदांडी गर्दन केस डोक्याला डोकर आलेला आहे दादा आणि माऊली. आता डिपेंड ठेवूच नका. चला त्या दादा मागे सरकू नको. कुस्ती कर. त्याने सिकंदर शेख बरोबर 42 मिनिटं कुस्ती केल्या. हा पुण्यात कुस्ती काय झाली पाहिजे, 5 मिनिटाच्या आत कुस्ती झाली पाहिजे, नाहीतर पैसे दिले जाणार नाही. असं या कमिटी कुस्ती कमिटीचं म्हणणं आहे. आवाज निकाली कुस्ती झाली पाहिजे. 1 रुपया गोळा करून तुम्हाला द्यायचा आहे. पीर साहेबाच्या हात जर बाबाच्या पांढरीच आहे, तुम्ही निकाली कुस्ती करायची आहे ही तुम्हाला अनेकदा सांगणं आहे. महाराष्ट्रातील अनेक नावलौकिक पहलवान खेळलेले आहेत. नामदेव कोकाटे, प्रकाश कोळेकर, इथं आप्पा भुते खेळलेला, संतोष तोरवड इथं खेळलेला, संतोष सुतार इथं खेळलेला, अनेक पहलवान इथं खेळले. निकालच होणार कुस्तीचा. माऊलीला पकड मजबूत केली दादाची आणि आता घिस्सा. बल्ले 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 बल्ले, अब्बा बा 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 बा. आणि आता काय जण चौडावाली गुडघ्यावाली मावलीला दादा शेळके वरती पकड मजबूत केलेल्या. 50% लढाई माऊली कोकणने जिंकलेल्या, पण दादा शेळके बी तितकाच हुशार. आणि निघाला खालून दादा. वा काय जीसीबी सारखी ताकद लावतोय बघा. चालवते महाराष्ट्र केसरी दादा शेळके आणि जागतिक विजेता माऊली कोकाटे, नॅशनल चॅम्पियन ठरलेला. काय दोघांचे तब्येत आहेत मग ताण बुखाराव अशा तब्येती. आखेवर एकही तब्येतीचा बांधा इथपर्यंत पोहोचायला 15-20 वर्षाचा कालखंड निघून जातो.
अगदी लहान पणातच त्यांना कुस्तीचं बाळकोट मिळालं आणि कुस्ती गुणावरती आता पाठीमागं सरकू नका. हो 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 हो. कुस्ती गुणावरती करा. कुस्ती बघा कुस्ती पुन्हा आता सगळ्या कामगारांचं म्हणणं आहे. कुस्ती ही निकाली झाली पाहिजे. पांडवर सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आहे मी निकाली कुस्ती करून दावायची आहे मला प्रत्येकाला. अण्णांचा ऐका. कुस्तीचा निकाल घ्या पलवान मित्र. स्पर्धेला विजय घोषित केला जाणार आणि जबरदस्त गुणावरती माऊली कोकाचे विजय झालेला आहे. गुणावरती